सर्वजण यीशु मसीह की आने वाले यीशु मसीह की सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु तेरे लिए ही जिएंगे तेरे लिए ही मरेंगे सेवा तेरी करेंगे जीवन भर प्रभु तेरे लिए ही जिएंगे तेरे लिए ही मरेंगे। सर्व शक्तिमान देवबाप्पा प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आज दुपारी आम्ही सर्वजण तुझ्या नावाची स्तुती करतो, तुझ्या परम पवित्र नावाला उंच करतो। लॉर्ड तुला आम्ही गौरव देत आहोत। पुन्हा एकदा पवित्र आत्मा तू आज आमच्यामध्ये आहे आणि तू सत्य आम्हाला शिकवणार आहेस आणि सत्य आमचे डोळे उघडणार आहे आणि म्हणून तू आमच्या संग बोल आणि तू बोलत आहेस त्याप्रमाणे मंडळीने जगावं प्रभू असं तू कार्य कर। तुला मान महिमा आणि गौरव मिळो प्रभू येशूच्या नावाने आमेन। येशू मसीह की। या देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि आज आपण पहिले कोरिन्थीकराचं पुस्तक काढूया। पहिले कोरिन्थीकराचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 4 आपण काढू। वचन क्रमांक आपण 17 आज वाचूया। जो विषय आपला चालू आहे आपण त्याकडे लक्ष देत पुढे पुढे जाऊया। पहिले कोरिन्थ 4:17 या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे। या कारणास्तव मी माझ्या लेकराला तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे। तुमच्याकडे म्हणजे मंडळीकडे पाठवला आहे। तो माझा प्रिय आवडता व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे। व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे। मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो। मी हे सर्वत्र मंडळीत जाऊन शिकवतो। त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल। त्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये मी जे काही तुम्हाला किंवा मंडळांना जाऊन शिकवलं आहे त्याप्रमाणे तो माझ्या शिक्षणाविषयी आठवण तो तुम्हास देईल। हा आठवण किंवा साक्ष तो तुम्हाला देईल। एक जोरदार टाळ्या वाजवा आपण। आपल्याला कळालं का काय याच्यात? हालेलुया। तर देवाचा जो सेवक आहे त्याचं नाव पौल आहे। सगळेजण म्हणा पौल। जोराने म्हणा सगळेजण पौल। तर पवित्र शास्त्रामध्ये आज त्याने या ठिकाणी काय तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला आणि मला कळेल। पौलाचा जो शिष्य आहे त्याचं नाव तिमोथेय आहे। काय आहे? तिमोथेय आहे आणि तिमोथेय त्याचं प्रिय लेकरू आहे असं सांगितले गेलेलं आहे। पौलाच्या सेवा कार्यामध्ये तिमोथेचा जन्म झालेला आहे। तिमोथेय पौलाच्या सेवा कार्यामध्ये प्रभूच्या सेवा कार्यामध्ये त्याच्या संगती राहिला आणि पौल म्हणतो की मी तिमोथेला जन्म दिला आहे। काय दिला आहे? जन्म दिलेला आहे। वचनातून आध्यात्मिकरित्या जन्म देणं किंवा बाप होणं, काय होणं?
बाप. जन्म देणं त्याला काय म्हणतात? बाप होणं. जसा आपण जगिक एक बाप आहे, तसा देवाच्या वचनात लिहिलं आहे, प्रभू येशूच्या वचनाने एखाद्याला जन्माला घालणं किंवा त्याला ख्रिस्त राज्यामध्ये आणणं, त्याची वाढ करणं, त्याला देवाचं वचन शिकवणं, त्याला देवाची प्रार्थना शिकवणं, आराधना शिकवणं, वचन शिकवणं आणि त्याच्यामध्ये त्याला वाढवणं आणि स्वतःच्या पायावरती त्याला उभा करणं देवाच्या गौरवासाठी, त्याला बाप म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? हा. जगामध्ये आज अनेक तिमथ्य आध्यात्मिक बाप करून घेत आहेत, पण खरा जो बाप आहे तो खरा बाप एकच असतो. म्हणा, खरा बाप एकच असतो. ज्या माणसाला जगाच्या घाणीतून काढून ख्रिस्त राज्यामध्ये वाढवतो आणि ख्रिस्त राज्यात किंवा देवाच्या सेवेमध्ये फिट करतो, तो बाप एकच असतो. पण आज आपण जगामध्ये पाहतो बाप बनवले जात आहेत. हे माझे आध्यात्मिक वडील आहेत, तो माझा आध्यात्मिक वडील आहेत. आज एका एका व्यक्तीचे एवढे वडील झालेले आहेत, विचारू नका. गुरु पण एवढे झालेले आहेत, विचारू नका. परंतु पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला आणि मला शिकायला मिळतं की खरा बाप जो आहे किंवा खरा जो गुरु आहे, तो खरा गुरु आणि खरा बाप जो मनुष्याला जगिक राज्यातून काढून देवाच्या राज्यामध्ये आणून फिट करतो आणि त्याला देवाच्या वचनामध्ये भक्कम करतो, तोच असतो. म्हणून जगातल्या लोकांनी किती म्हणा, हा माझा आत्मिक वडील आहे, पण ज्या चर्च मध्ये तू लहानचा मोठा झालास, ज्या चर्च मध्ये तुला एबीसीडी तुझ्या पास्टरनी शिकवली, ते तू आठव. सगळेजण हालेलुया. जो एबीसीडी आपल्याला शिकवतो तोच बाप असतो. आणि मग तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो की संत पौल या ठिकाणी तिमथ्याला, आपल्या लेकराला एक विश्वासाचा मुलगा का म्हणतो. तिमथ्य पौलाच्या बरोबर ज्या दिवसापासून तो जॉईन झाला किंवा त्याचा उद्धार झाला, तो प्रभूकडे आला, त्या दिवसापासून तो पौलाला बिलगून राहिला, पौलाला चिटकून राहिला. पौल जिथं जिथं जाऊ लागला तो पौलाच्या बरोबर जायचा. ज्या ज्या ठिकाणी पौलाने सेवा कार्य केली तिमथ्य त्याच्या बरोबर असायचा. आपला प्रिय पुत्र त्याच्या बरोबर असायचा. आणि मग असं लिहिलेलं आहे या पवित्र वचनामध्ये की पौल जो आहे आता बंदिवासामध्ये आहे. पौलाला जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि जसा पौल सुवार्तेसाठी जेलमध्ये टाकलेला आहे, बंदिवान झालेला आहे, त्याला आता कळत नाही की या जेलमधून त्याला कधी बाहेर काढतील, त्याला सुट्टी कधी होईल. जवळपास तो 99 वर्षाचा होता त्या ठिकाणी. किती वर्षाचा? पण त्याची होप आणि त्याची आशा ही देवावरती होती. जरी त्याला जेलमध्ये टाकलं, तो बंदी शाळेमध्ये होता, त्याच्या हातामध्ये साखळदंड बांधलेले होते, परंतु जेलमध्ये देखील त्याने देवाचं जे काम आहे ते थांबवलेलं नाही. आमेन. जेलमध्ये देखील तुम्ही आणि मी पाहतो संत पौलाने देवाची सेवा कार्य त्या ठिकाणी केली. काय केली? काय केली? सगळेजण म्हणा. हा. आपल्याला जर जेलमध्ये टाकलं तर तुम्ही काय कराल? आपले काय विचार होतील? आपण काय निर्णय घेऊ? काय भरोसा आहे का जेलमधले लोक आपल्याला कधी सोडवतील
कोणता गुन्हा आपल्यावरती टाकतील, कोणता आरोप आपल्यावरती टाकतील, किती दिवसाची शिक्षा आपल्याला मिळेल, का जेलमधून आपल्याला बाहेरच काढणार नाही, मग मंडळीचं काय होणार, मग प्रार्थना कशी घेणार, चर्च कसं घेणार, आणि जर नाही सोडलं बाहेर जेलच्या तर मग काय होणार. तर कधी कधी मनुष्य, आता ह्या जगामध्ये हे घडत आहे, सेवकांवर जे गुन्हे दाखल केले जात आहे, त्यांच्यावरती आरोप टाकले जात आहे, त्यांच्यावरती हल्ले केले जात आहे, त्यांना मारलं हाणलं जात आहे. कधी कधी काय होतं, मनुष्य खचून जातो. पौल देखील काही वेळेस जेलमध्ये असताना निराश झाला, उदास झाला, बेचैन झाला, परंतु तरी देखील त्याची आशा जी आहे ती येशू ख्रिस्तावरती होती. आमेन. कुठं होती? येशू ख्रिस्तावरती होती. आणि त्याला माहित होतं की पवित्र आत्मा, मी जरी जेलमध्ये आहे तरी हा पवित्र आत्मा माझ्या बरोबर जेलमध्ये आहे. असं नाही की तुम्ही आणि मी जेलमध्ये गेल्यानंतर पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाईल, देव तुमचा त्याग करीन किंवा देव तुम्हाला सोडवेल किंवा सोडून जाईल, असं नाहीये. जेलमध्ये देखील देव आपल्या संगती असतो. पौलाला साखळ दंडाने त्या ठिकाणी बांधलं तरी देखील त्याचं जे तोंड आहे ते बंद करू शकलेलं नाही कोणी. त्या काळचं रोम शासन किंवा रोम सरकार त्याचं तोंड बंद करू शकलेलं नाही. त्याच्या तोंडाने तो परमेश्वराची, येशू ख्रिस्ताची स्तुती आणि धन्यवाद करतच राहिला. परिस्थिती आपल्या जीवनावरती कशी येऊ द्या आणि कोणावर कशी परिस्थिती केव्हा येईल हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी निर्णय काय घेतो हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आणि मी कोणाकडे बघतो हे पण फार महत्वाचं आहे. तुमचं आणि माझं लक्ष कोणाकडे आहे हे पण फार महत्वाचं आहे. म्हणून पौलाने या ठिकाणी जेलमध्ये असताना देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या लोकांकडे, जी मंडळी त्या ठिकाणी त्यांनी उभा केल्या होत्या, जे चर्च, जे लोक त्यांनी उभे केले होते, त्या लोकांकडे या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, त्याने आपल्या प्रिय लेकराला त्या ठिकाणी तो त्याला भेटायला गेला आणि त्याला निरोप दिलाय की तू आता ह्या मंडळांना काय कर, माझ्या वतीने भेट दे. काय दे? सगळी मला भेट दे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं की तिमोथेला त्या मंडळांकडे, ज्या ज्या ठिकाणी पौलाने चर्च उभा केले, त्या त्या ठिकाणी त्याने आपल्या प्रिय लेकराला पाठवलेला आहे. आणि तिमोथेय या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं त्याचा आध्यात्मिक पुत्र आहे. कोणता पुत्र? म्हणा आध्यात्मिक पुत्र. म्हणजे त्याला जन्म दिला त्यांनी वचनाने, सुवार्तेने, शुभ वर्तमानाने त्याला देवाच्या राज्यात आणलं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक पुत्र. आता पौलाने एका ठिकाणी सेवा कार्य केलेलं नाही. बायबल त्याला खूप ज्या ज्या ठिकाणी पौल गेला आणि त्या ठिकाणी लिहिलंय त्यांनी मंडळी, देवाचे लोक त्या ठिकाणी उभे केले. येशू मसीह की. कोणते लोक उभे केले? देवाचे लोक उभे केले. आणि आता या ठिकाणी काय लिहिले? परत वाचा. या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे. 16 वचन पण वाचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. तुम्ही माझे अनुकरण करायला पाहिजेत किंवा मी जे काही सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजेत. या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व
प्रभूचे ठाई विश्वासू पुत्र असा आहे. प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. असा आहे. बघा, पौलावरती या ठिकाणी लिहिलं आहे, लोकांनी आरोप घेतले. काय घेतले? सगळेजण म्हणा आरोप. पौल खोटा सेवक आहे का? पौल 12 शिष्यामधला शिष्य नाहीये. पौलाला डायरेक्ट देवाने दर्शन दिलेलं आहे. आणि पौल या ठिकाणी देवाचं काम तडजोड करून करत नव्हता. त्याचं मत किंवा त्याचे शब्द जे आहेत देवाच्या वचनातून स्पष्टपणे मंडळीतल्या लोकांना तो शिकवायचा. मंडळीतल्या लोकांना त्यांनी काहीही लपून ठेवलेलं नाही. त्याचं जे बोलणं होतं ते बोलणं देखील रोखठोक त्यांनी मंडळीतल्या लोकांना शिकवलं. असा पाळक, असा पास्टर पौल होता. आणि मग काही लोकांना हे आवडायचं, स्पष्ट बोललेलं, सत्य सांगितलेलं, पण काही लोकांना ते पटत नव्हतं. मग काही लोक पौलाला असं म्हणायला लागले की पौल खोटी सुवार्ता सांगून पैसा कमवत आहे. काय कमवत आहे? पैसा कमवत आहे. पौल लोकांना फसवतो. परंतु याचा साक्षीदार हा तिमोथेय होता. बघा, लोकांनी आपल्याला काय बोलावं, सेवकाला काय नाव ठेवावं, काय आरोप करावे, काय गुन्हा आपल्यावरती करावा किंवा काय काय बोलावं. पण याच्यामध्ये जसा तिमोथेयला जन्म देऊन पौलाने आपल्या बरोबर ठेवलं, तसं प्रत्येक सेवकाने एका व्यक्तीला किंवा 2 व्यक्तीला किंवा 4 व्यक्तींना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे. कधी हा व्यक्ती, कधी तो व्यक्ती ठेवलं पाहिजे. संघ चर्चमध्ये पण लोक साक्षीदार पाहिजेत. याच पौलावर हा आरोप का ठेवण्यात आले? पौल अशी सेवा कार्य करत होता का? पौल असं शिक्षण देत होता का? पौल लोकांना फसवत होता का? पौल लोकांना लुटीत होता का? पौल लोकांना लुबाडीत होता का? हे प्रश्न उभे राहिलेले आहेत. आणि ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आता काय आहे? पौल जेलमध्ये गेलाय. तो म्हणतो मी तुम्हाला उत्तर देणार नाही. तुम्ही माझ्यावर आरोप टाकले, मी तुम्हाला उत्तर देणार नाही. पण माझ्या वतीने जो मी जन्माला घातलेला तिमोथेय आहे, आध्यात्मिक माझा पुत्र आहे, तो देवावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. आणि तो विश्वासू पुत्र आता तुमच्याकडे मी पाठवत आहे. आणि तो तुम्हाला खरं काय आहे, सत्य काय आहे, हे तुम्हाला तो सांगणार आहे. बघा, म्हणजे प्रत्येक माणसाचा जो साक्षीदार आहे, चर्च मधले लोक पाहिजेत किंवा मंडळीतले लोक पाहिजेत किंवा आपण जिथं कुठं जातो ते लोक आपले साक्षीदार पाहिजेत. आपण भूत कसे काढतो, आपण प्रार्थना काय करतो, आपण वचन काय शिकवतो, आपण देवाचे गाणे काय शिकवतो, त्यांना बायबल स्टडी काय शिकवतो, त्यांची प्रॉपर्शी किंवा भविष्यवाणी आपण काय करतो, या सर्व गोष्टीचे साक्षीदार माणसं पाहिजेत. उद्या जर माझ्यावर जरी ही वेळ आली तर इकडे तिमोथेय पाहिजेत उभे. हालेलुया. कोण पाहिजे? तिमोथेय पाहिजेत, ज्यांना जन्म दिलाय देवाच्या वचनातून. या ठिकाणी पवित्र शास्त्रातून वचनाच्या द्वारे मी लोक साक्षीदार म्हणून इकडे उभे राहिले पाहिजेत. जे लोक जगातले या ठिकाणी आरोप ठेवतात आज देवाच्या लोकांवरती, धर्मांतरांचा असो, जातीचा असो, पैसे दिल्याचा असो,
नाही तर अजून कोणताही आरोप असो, ज्यावेळेस हे आरोप देवाच्या सेवकांवरती ठेवले जाते आणि खोट्या नाट्या केसेस त्यांच्यावरती टाकून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. कुठं टाकलं जातं? जेलमध्ये टाकलं जातं. त्यावेळेस इकडे तिमत्ते उभे राहायला पाहिजेत, मंडळीतले लोक उभे राहायला पाहिजेत. म्हणा सगळेजण आमेन. मंडळीतले लोक उभे राहिले पाहिजेत. त्या लोकांना विरोध करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध उभा राहण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी, त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही आणि मी उभं राहिलं पाहिजेत. 12 वर्ष झालेत आपण या ठिकाणी देवाचं काम करत आहोत. 12 वर्षापासून आपण एकत्र येत आहोत. एक दिवसाची गोष्ट नाहीये. कोण काय बोलल, कधी बोलल, कसं बोलल, कोणत्या भाषेत बोलेल, त्या लोकांना आपल्याला उत्तर देता आले पाहिजेत. तुम्ही माझ्या जीवनाचे आज साक्षीदार आहात. आणणार का कोणी आमेन? काय आहात? साक्षीदार आहात. आणि ह्या लोकांना तुम्हाला आणि मला सांगावा लागल. तिमत्ते जर कोणी बनायला जर तयार नसेल, आहे ना, जसा पौल जेलमध्ये गेला, तो म्हणतो माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो. आता प्रिय पुत्र जर तयार झाले नाही तर सेवकाविषयी साक्षी देईल कोण? मंडळांमध्ये ऐका, मंडळांमध्ये तिमत्ते तयार व्हायला पाहिजेत. त्यासाठी पास्टर लोकांनी पण त्याला जन्म दिला पाहिजे देवाच्या वचनातून. नाही तर चल माझी बॅग घेऊन आणि चल माझं गॅस टाकी आणायला,